राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे. विदर्भातल्या प्रमुख शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना काय वाटतं आपण जाणून घेऊया. दुनेश्वर पेटे आपल्यासोबत आहे, नागपूर शहराध्यक्ष. हो, काय मत आहे तुमचं? असं आहे की आता काही बातम्या सुरू आहे की कालच CM साहेबांनी बोललेत की डुबतं जहाज आहे काँग्रेस. माझा प्रश्न ते बोलाच तुम्ही. माझा प्रश्न आहे विलिनीकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं? व्हायला पाहिजे की नाही? ते स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे. आमचा हा एक पक्ष आहे, आम्ही पक्षाला घेऊन चाललो. आमचे 8 खासदार आहे. ह्यावेळेस आमदार जरी कमी असले तरी पुढच्या येणाऱ्या काळामध्ये 2029ला आमची बहुसंख्येने आम्ही सत्तेमध्ये राहणार आहोत. तर त्याच्यामुळे विलिनीकरणाचा आता सध्या नाही, परंतु आपले नेते मंडळी त्याचा निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत. तुमचं मत जर विचारलं, समजा दुनेश्वर पेटे नागपूर शहराध्यक्षांना विचारलं काय करायला पाहिजे, तुमचं काय मत आहे? आम्ही संघटनेचे लोक आहोत. आम्ही संघटन जरी कमजोर झालं असेल तर येणाऱ्या काळामध्ये संघटन मजबूत करून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुढच्या काळामध्ये सत्तेमध्ये घेऊन येणार आहे. तुम्ही काँग्रेसमध्ये जायला तयार नाही समजायचे? काँग्रेसचा प्रश्न नाही आहे. आमचा आघाडी महाविकास आघाडी आहे, त्याच्यामुळे पक्ष विलीन करायला तयार आहे का तुम्ही? पक्ष विलिनीकरणाचा प्रश्नच येत नाही. त्याचं कारण आहे की आमचा पक्ष हा मोठा पक्ष आहे. आतापर्यंत आम्ही 17 वर्ष आम्ही सत्तेमध्ये होतो. काही काळ जरी कमी जास्त असला तरी येणाऱ्या काळामध्ये आमचं दिवस चांगले येणार आहेत. हिंगणघाट विधानसभा निवडणूक लढवलेले अतुल लोंढे जे आपल्यासोबत आहे. अतुल भाऊ, तुम्हाला काय वाटतं? अतुल वांदिले आपल्यासोबत आहे. अतुल भाऊ, काय वाटतंय? आता 27वा वर्धापन दिवस मुंबईला झालेला आहे. सर्व आमचे नेते मंडळी होते. अनेक लोकांनी आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे आणि मार्गदर्शन या माध्यमातून केलेलं आहे की आपण पक्षाचे संघटन मजबूत केलं पाहिजे. आणि काय वाटतं? विलिनीकरणाबद्दल जे काही आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माननीय आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आहे, सुप्रियाताई आहे, जयंत पाटील आहे, शशिकांत शिंदेजी आहे, रोहितदादा पवार आहे, जे वरिष्ठ नेते आमचे जे काही निर्णय घेईन तो आम्हाला निर्णय मान्य राहणार आहे. विचारलं, अतुल वांदिले 80,000 मतं घेतली विधानसभेत, सामान्य कार्यकर्ता नाहीये. तुम्हाला विचारलं तुमचं वैयक्तिक मत काय आहे म्हणून, तर तुम्ही काय सांगणार? नाही, आम्ही कसं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मी एक जिल्हा अध्यक्ष म्हणून एक जबाबदार एक व्यक्तिमत्व आहो. माझं मत एकच राहणार आहे की जे पार्टी ठरवणार त्या बाजूनी माझं मत राहणार आहे. आणि पार्टीनं जर म्हटलं का बा आपल्याला विलिनीकरण काँग्रेसमध्ये करायचं तरी आम्ही तयार आहोत. त्यांनी म्हटलं का आपल्याला दुसऱ्या पक्षासोबत करा तरी आम्ही तयार आहोत. पक्षाच्या श्रेष्ठीनुसार आम्ही पक्षाच्या नेत्याच्या माध्यमातून आम्ही सोबत राहणार आहे. माजी आमदार प्रकाश गजबेजी आपल्यासोबत आहे. विलिनीकरण व्हायला पाहिजे का काँग्रेससोबत? बिलकुल नको. काँग्रेसने राष्ट्रवादीत यायला पाहिजे. कारण की आपला सर्वात अनुभवी नेता, अनुभवी नेतृत्व आणि ज्यांनी देशाचं राजकारण केलं तो असा एकमेव सक्षम नेता आहे, त्यांचं नाव शरद पवार आहे. शरद पवारांच्या नेतृत्वामध्ये सोनिया गांधी आणि बाकीच्या लोकांनी आलं पाहिजे, हे माझं मत आहे. त्यांनी राष्ट्रवादीमध्ये विलीन झालं पाहिजे. आमच्या पक्षासारखा दुसरा पक्ष नाही. जे शरद पवारांचे जे विचार आहे, या देशाला शेतकऱ्यांना, मजुरांना किंवा महिलांना सुद्धा न्याय देण्याचं काम खऱ्या अर्थाने जर कोणी केलं असेल तर शरद पवारांनी केलं. विरोध करताय विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे, त्याचा विरोध नाही करत. माझा पक्ष मोठा आहे आणि ज्या पक्षाचे नेते मोठे आहे, ज्यांचे विचार मोठे आहे, ते काँग्रेसमध्ये काही नाही राहिलं ना. बिहारमध्ये 2, UPमध्ये 1, किंवा त्या बाकीच्या राज्यामध्ये की एवढी हालत खराब झालेली आहे. आणि पवार साहेबांनी एका मताने पूर्ण म्हणजे NDAचं सरकार पाडलं. एवढी ताकद कोणत्या नेत्यामध्ये आहे हे तर सांगा. तर तुम्हाला काय वाटतं आता? नाही, बिलकुल राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करावा काँग्रेसनी. त्यांचं करा, हा विलीन करावा. नक्की. तुम्हाला काय वाटतं? मेरा मत ऐसा है कि जो ये प्रश्न है ये प्रश्न ही गलत है. नहीं, प्रश्न क्या है वो छोड़िए आप. प्रश्न अधिकार है मेरा पूछना, उत्तर क्या देना है वो आप सोचिए. प्रश्न गलत है. मुंबई में 10 तारीख को ये साफ निर्णय हो गया कि किसी के साथ विलीनीकरण नहीं होगा. हम किसी के साथ जाएंगे नहीं. आपका वैयक्तिक मत क्या है? विलीनीकरण होना चाहिए नहीं होना नहीं चाहिए? होना चाहिए. साफ साफ इसलिए नहीं होना चाहिए कि कांग्रेस के साथ हमारा कोई भविष्य नहीं. हाँ. कांग्रेस के साथ हमारा भविष्य नहीं है. राष्ट्रवादी कांग्रेस के कार्यकर्ता संघर्षशील हैं. संघर्षशील हम होकर हम अपनी जगह फिर से बनाएंगे. हम यहाँ कमज़ोर नहीं हैं. हम कांग्रेस के साथ विलीनीकरण के हम अपने, अगर मुझसे प्रश्न आप लेते हैं, चूँकि मैं एक प्रदेश अध्यक्ष अल्पसंख्यक विभाग होने के नाते मैं कह रहा हूँ कि मैं इस बात के लिए ज़रा भी सहमत नहीं हूँ. लेकिन अगर साहब का निर्णय होगा तो फिर मानना पड़ेगा. लेकिन आपका मत है नहीं होना चाहिए? नहीं, मेरा मत है कि नहीं होना चाहिए. तुम्हाला काय वाटतं?
जो पक्ष जो निर्णय घेईन तोच आम्हाला मान्य राहणार. विलीनी कार्यकर्ते त्यामुळे सेफ खेळतात. परंतु बहुतांश लोकांना असं वाटतंय, राष्ट्रवादीचे प्रमुख नेते आहे, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष, माजी आमदार, शहराध्यक्ष, बहुतांश लोकांना वाटतंय की राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट हा काँग्रेसमध्ये विलीन व्हायला नको. प्रकाश गजबे माजी आमदार आहेत, ते म्हणतात की काँग्रेसनंच राष्ट्रवादीत विलीन व्हायला पाहिजे, कारण की ते म्हणतात की राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा मोठा पक्ष आहे. कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.